नमस्कार, मी नागेश सरनागात आजचा विषय घेऊन आलो आहे परमात्मा एक नावाचा केलाय वाटोळा। तर आतापर्यंत ज्या कोणीने माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राइब करावं, कारण येणारा विषय हा जो आहे आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचो। आणि कमेंट करायला विसरू नका। तुम्हाला जर चांगलं वाटलं तर कमेंट करा आणि मनात शंका असेल तोही प्रश्न तुम्ही करू शकता, आपण समाधान करण्याचा प्रयत्न करू। तर चला चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि आपल्या विषयाकडे आपण वळूया। परमात्मा एक या तत्वाचा केलाय वाटोळा। तर सेवक बांधवांनो तसेच माझ्या मित्रांनो, परमात्मा एक हा मार्ग नव्हे तर आपला पहिला तत्व आहे। आपल्या मार्गाचं नाव आहे मानव धर्म, आपल्या पथाचं नाव, आपल्या रस्त्याचं नाव आहे मानव धर्म। आणि जो तत्व बाबांनी दिला आहे पहिला तत्व परमात्मा एक, तर तत्व कशासाठी दिला आहे? भगवत प्राप्तीकरिता, निष्काम कर्मयोग साधण्याकरिता बाबांनी 4 तत्व दिलं आहे, त्यापैकी पहिला तत्व आहे। आणि या तत्वाची आपल्याला, पहिला तत्व परमात्मा एक, आणि आपल्याला या तत्वाची भक्ती करायची आणि या भक्तीच्या माध्यमातून आपल्याला आपली दुःख दूर करायची आहेत, आपल्याला स्वतःचा कुटुंब सावरायचं आहे आणि यातूनच आपल्याला त्या तत्वाची भक्ती करायची आहे। पण सेवक बंधूंनो, आपण काय केलं? या तत्वाचा आपण कुठं वापर केला हा कधी कधी विचार येतो। योग्य आहे की अयोग्य आहे तुम्ही स्वतः विचार करा। मी जो बोलत आहो हा बरोबर आहे की चुकीचा आहे हा तुम्ही स्वतः विचार करा। कारण ज्या ठिकाणी नाव लिहायला पाहिजे त्या ठिकाणी लिहिलं ठीक आहे, परमात्मा एक नाव लिहिलं ठीक आहे, चालते। पण असे काही ठिकाण आहेत ज्या ठिकाणी परमात्मा एक नावाचा आपण वापर करतोय। परमात्मा एक किराणा, परमात्मा एक कलाद स्टोर, परमात्मा एक बिल्डिंग, परमात्मा एक बर्तन, परमात्मा एक खर्रा सेंटर, परमात्मा एक पान पॅलेस। आणि विशेषतः तर अशी गोष्ट आहे की जो निदर्शनास आलं माझ्या, मी पाहिलं आहे, परमात्मा एक चायनीज सेंटर, परमात्मा एक अंडा सेंटर, परमात्मा एक चिकन सेंटर, असे नावं आपण त्या तत्वाचा वापर आपण कोणत्या ठिकाणी करत आहोत हा योग्य आहे की अयोग्य आहे तुम्ही विचार करा। परमात्मा एक चिकन सेंटर, परमात्मा एक अंडा सेंटर, हे त्या तत्वाला शोभेल किंवा त्या नावाला शोभेल असं तरी दुकानाचं नाव आहेत का? कोणत्या ठिकाणी आपला तत्वाचा वापर करावा हा आपण स्वतः विचार करावा। मी असं नाही म्हणत की आता तुम्ही लिहून घेतलं तर बदलवा, मी बदलव म्हणणार नाही, पण तुम्ही स्वतः विचार करा आणि योग्य असेल ठेवा। आपल्याला काय करावं लागतंय? परमात्मा एक नाव लिहायचं कुठं आहे, कसं लिहायचं आहे, सर्वात आधी पहिले तो समजून घ्या। कारण परमात्मा एक हा तत्व आहे आणि या तत्वाची आपल्याला भक्ती करायची आहे। म्हणून सेवक बांधवांनो, या तत्वाचा वाटोळा करू नका, याची भक्ती करा आणि याला ज्या ठिकाणी शोभते त्याच ठिकाणी वापरा, अन्यथा वापरू नका। नाहीतर काय, बाबाने दिलं आपल्याला कशासाठी आणि आपण त्याचा वापर कुठं करतोय हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। मी थोडा खडतळ बोलतोय, जर वाईट वाटलं असेल तर क्षमा करावं। पण मी माफी मागत नाही, पण हा जो माफी मागण्याचा जो प्रकार घडला तर खरंच हा मनाला थोडा ठेस पोहोचणार आहे। कारण की प्रत्येकाने, बहुत लोकांनी त्या तत्वाला भलत्याच ठिकाणी त्याचा वापर केला आहे। म्हणून तुम्ही स्वतः विचार करा हा योग्य आहे की अयोग्य आहे आणि त्यानुसार आपण पुढील विचार करावा। म्हणून मी असं पूर्वी म्हटलं होतं, विषयच घेतलं की परमात्मा एक या तत्वाचा, या नावाचा आपण सेवकांनी वाटोळा करून ठेवला आहे। कुठं त्याला कशा ना कशा ठिकाणी लिहून ठेवला आहे। म्हणून म्हटलं आहे परमात्मा एक सेवकांनी तत्वाचा केला वाटोळा। तर ज्याला कुणाला माझा हा विचार पटला असेल, खरंच योग्य वाटलं असेल तर कमेंटमध्ये कळवा, अयोग्य असेल ते पण कमेंटमध्ये कळवा। आणि तुमच्या मनात जर काही शंका असेल ते सुद्धा कळवा, त्याच्यावर आपण समाधान करण्याचा प्रयत्न करू। आणि माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब कराल, कारण येणारा विषय हा तुमच्यापर्यंत लवकर पोहोचू। आणि मी लगेच काही दिवसानंतर मी एक गीत या चॅनलवर सादर करणार आहे। म्हणून हो, तो गीत तुमच्यापर्यंत लवकर पोहोचला पाहिजे यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं आवश्यक आहे। विचार आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपले विषय माझ्या